आज आपण आलो होतो दुर्वांग वेळला मित्रांनो. इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आलं की कशामुळे कस्टमर जे आहेत ते थोडं कमी कमी होत गेलं. पुढे या व्हिडिओमध्ये सांगतोच तुम्हाला की तिथलं कस्टमर कमी व्हायचं कारण काय होतं खरं तर. तर मित्रांनो आज व्हिजिटला आल्यानंतर लक्षात आलं की आता रेस्टॉरंट जे आहे ते अपग्रेड मोडवरती घेऊन जायचं. इंटेरियरचे चांगले असे काम करून आता नवीनरित्या आपल्याला ऑपरेट करायचं. वास्तूप्रमाणे जे काय फेरबदल करायचे होते तेही आपण त्यांना गाईड केलं. जो आपला 3-4 लाखाचा गॅरंटेड सेल्स आहे तो कशा प्रकारे असतो, कशा प्रकारे तो ऑपरेट होतो हे आपण सांगितलं. डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे, व्हिडिओज कशा बनवायच्या, कशा टाकायच्या, काय कंटेंट असलं पाहिजे, कशामुळे लोक अट्रॅक्ट होतात आपल्याकडे, प्रोडक्ट काय काय ठेवायचे. चुकीचे प्रोडक्ट ठेवल्याने सुद्धा अडचणी निर्माण होतात. तर तिथं जे चुकलं होतं सरांचं की नाव होतं, नावामध्ये त्यांच्या ब्रँड नंतर जे आहे ते भेळ हे लिहिलं होतं. तर भेळ हे लिहिल्यामुळे काय होत होतं मित्रांनो की तिथे जे रेग्युलर जेवणासाठी नाश्त्यासाठी बरेच सारे आयटम होते, पण तिथे लोक येत नव्हते कारण नावात भेळ होतं. तर 100% मित्रांनो तुम्हालाही नाव ठेवताना ही चुकी कधी करायची नाही. नावात जे ठेवताय त्या पद्धतीतच लोक तिथं अट्रॅक्ट होतात, एवढं कायम लक्षात ठेवा. मग आपण आता डिटेलमध्ये कशा प्रकारे ऑपरेट करायचंय, समोरचा जो रस्ता आहे तो वरती गेला आणि त्याच्यानंतर जो आपलं जे आउटलेट आहे ते खाली टपक्यात गेलं. मग याच्यामध्ये कशा प्रकारे आता इथून पुढे ऑपरेट करायचंय, आउटलेटची हाईट वगैरे आपण त्यांना उचलून घ्यायला सजेस्ट केली आणि ते रिनोव्हेशनचं प्लॅन करतात. त्या पद्धतीत एंड टू एंड सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रमाणे त्यांना प्लॅन करून दिल्या आणि इथून पुढे त्यांना आता ऑपरेट करायला सोपं पडेल. असं सगळं करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.